विद्यार्थी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे आपल्या साहित्य विवाद या यूट्यूब चॅनलवर। आपण या आधीच्या भागामध्ये म्हणजे प्रिव्हियस लेक्चरमध्ये महाधिवक्ता आणि महान्यायवादी यांच्याबद्दल समजून घेतलं आहे आणि आता त्यांच्याबद्दल आपल्याला महाधिवक्ता यांच्याबद्दल आपल्याला प्रश्न महान्यायवादी आणि महाधिवक्ता यांच्याबद्दल प्रश्न कव्हर करायचे आहे। तर या भागामध्ये प्रामुख्याने आपण महान्यायवादी यांच्याबद्दल प्रश्न कव्हर करणार आहोत आणि पुढच्या भागामध्ये आपण महाधिवक्ता यांच्याबद्दल प्रश्न कव्हर करणार आहोत आणि अशाच प्रकारे आपण ही पूर्ण सिरीज कंप्लीट करणार आहोत ज्यामध्ये आपल्याला घटनात्मक संस्था, बिगर घटनात्मक संस्था तसेच वैधानिक संस्था आहेत किंवा ज्या काही कायदेशीर रेग्युलेटरी नियामक संस्था आहेत त्या सगळ्या संस्था आपल्याला कव्हर करायच्या आहे कारण त्यावर आधारित बऱ्याच परीक्षांमध्ये प्रश्न विचारले जातात। MPSC मध्ये तर प्रिलिम्सला हमखास प्रश्न असतो, कंबाईनला पण हमखास प्रश्न असतोच, शिवाय सरळ सेवा परीक्षांमध्ये सुद्धा याच्याशी रिलेटेड प्रश्न विचारले जातात, त्याच्याशी रिलेटेड करंटचे सुद्धा प्रश्न विचारले जातात किंवा कुठली बॉडी असते काय असते प्रत्येक गोष्टीवर आजपर्यंत प्रश्न पडलेला आहे। तुम्ही PYQ बघू शकता। तर या भागामध्ये आपण काय केलं आहे, MPSC ने आतापर्यंत विचारलेले सगळे PYQ कुणाच्या बाबतीत, महान्यायवादी यांच्या बाबतीत ते आपण इथे कव्हर करणार आहोत। तर या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, सोबतच बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून समोरील जे काही अपडेटेड लेक्चर असतील ते तुम्हाला मिळून जातील, म्हणजे यूट्यूब नोटिफिकेशन पाठवत असते ते तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर नक्की चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। चला तर मग सुरुवात करूया आजच्या भागाला। लक्षात ठेवा इथे आपण महान्यायवादी यांच्याबद्दल अभ्यासत आहोत। तर महान्यायवादी यांच्याबद्दल संबंधित जे काही PYQ आहेत म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन आहेत ते आपण इथे घेतलेले आहेत। PYQचा फायदा असा की तिथे आपल्याला कंटेंट मिळते, तसेच प्रश्न कसे विचारले आहेत, समोर कसे विचारले जाऊ शकतात याच्याशी संबंधित आपल्याला एक आवाका समजतो, तसेच आपली रिव्हिजनसुद्धा चांगल्या पद्धतीने होते आणि आपण प्रश्न चुकतो कसा किंवा कसा अटेम्प्ट करायचा याबद्दलसुद्धा आपल्याला नॉलेज मिळते। तर सुरुवात करूया आपल्या PYQ सिरीजला। यामध्ये UPSC प्रिलिम्समध्ये विचारलेला हा प्रश्न महान्यायवादी यांच्याशी संबंधित प्रश्न आहे। भारताच्या महान्यायवादी संदर्भात पुढीलपैकी योग्य विधाने निवडा। भारताच्या महान्यायवादी संदर्भात पुढीलपैकी योग्य विधाने निवडा। प्रश्न आहेत, 4 ऑप्शन आहेत। त्यांची नेमणूक राष्ट्रपतीमार्फत होते। सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास आवश्यक असणारी पात्रता त्याने पूर्ण केलेली असावी। तो संसदेच्या कुठल्याही एका सभागृहाचा सदस्य असावा। संसद त्यास महाभियोगाद्वारे पदच्युत करू शकते। तर बघा इथे आपण 4 ऑप्शन बघितलं आहे। या ऑप्शनमध्ये काय झालं आहे, हा प्रश्न हॅशटॅग झाला आहे। हॅशटॅग म्हणजे का बरं झाला असेल, तर यामध्ये 2 ऑप्शन आहेत। त्यांची नेमणूक राष्ट्रपतीमार्फत होते हे सुद्धा ऑप्शन बरोबर आहे आणि दुसरं म्हणजे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशास आवश्यक असणारी पात्रता त्यांनी पूर्ण केलेली असावी किंवा त्यांच्याकडे असावी हे सुद्धा काय आहे तर बरोबर आहे। तर लक्षात ठेवा इथे दोन्ही जे आहेत ऑप्शन ते दोन्ही ऑप्शन बरोबर आहेत, म्हणजे 1 आणि 2, पण तसं आपल्याला ऑप्शन मिळाले नाहीत म्हणून हा जो प्रश्न आहे तो हॅशटॅग झालेला आहे। आता सध्या UPSC असे प्रश्न विचारत नाही, हा खूप ओल्ड प्रश्न आहे म्हणून फक्त कंटेंटसाठी घेतलेला आहे किंवा कशा पद्धतीने प्रश्न हॅशटॅग होतात ते सुद्धा इथे यावरून आपल्याला समजलं। कारण की कलम 76(1) नुसार महान्यायवाद्यांची नियुक्ती राष्ट्रपती करत असतात। कलम काय सांगितलं, आर्टिकल काय सांगितलं, 76(1) नुसार। तर इथे आपला प्रश्न कव्हर झाला। तर आता समोरचा प्रश्न पाहू। प्रश्नामध्ये इथे देशाचा महाधिवक्ता विचारला आहे, राज्याचा नाही, म्हणून प्रश्न व्यवस्थित लक्षात घ्या। देशाचा महाधिवक्ता म्हणजेच कोण, महान्यायवादी, म्हणून असे सुद्धा ट्रिकी प्रश्न विचारले जातील किंवा महाधिवक्ता असेल तर आपण राज्याच्या संबंधितच पाहू, पण इथे प्रश्नासमोर काहीतरी वेगळं दिलं आहे म्हणजे ते की देशाचा विचारला आहे। ज्या ठिकाणी राज्याचा असतं तर आपण महाधिवक्ता यांच्याबद्दलच बोललो असतो, पण इथे देशाचा महाधिवक्ता यांच्याबद्दल आहे म्हणजे महान्यायवाद्यांबद्दल आहे, म्हणून लक्षात ठेवा। देशाचा महाधिवक्ता याविषयी खालील विधानाचा विचार करा। 2013 प्रिलिम्सला आलेला UPSC प्रिलिम्सला प्रश्न पाहू। हा प्रश्नामध्ये नेमके काय ऑप्शन दिलेले आहेत, तर अ सांगते ते लोकसभेच्या कामकाजात भाग घेऊ शकतात, ब लोकसभेच्या समितीचे सदस्य असतात, क लोकसभेचे भाषण करू शकतात, ड लोकसभेत मतदानाचा अधिकार आहे। तर यामध्ये आपण सब ऑप्शन म्हणजे बाकी खाली पण ऑप्शन दिले आहेत ते ऑप्शन पाहू। वरीलपैकी योग्य विधान किंवा विधाने कोणते आहेत, 4 ऑप्शन दिले त्यापैकी कोणती योग्य आहे आणि कोणती अयोग्य आहेत ते आपल्याला वेगवेगळे बघायचे आहेत। तर पहिला उत्तर आहे फक्त ए, दुसरा आहे फक्त ब आणि ड, तिसरा आहे अ ब क आणि चौथा आहे अ आणि क फक्त।
तर बघा इथे आपण ऑप्शनमध्ये बघितलं तर ते लोकसभेच्या कामकाजात भाग घेऊ शकतात का महान्यायवादी? हो, घेऊ शकतात. लोकसभेच्या समितीचे सदस्य असतात, हे पण बरोबर आहे. ते लोकसभेचे भाषण करू शकतात, लोकसभेमध्ये भाषण करू शकतात, हे पण बरोबर आहे. लोकसभेत त्यांना मतदानाचा अधिकार असतो किंवा मतदानाचा अधिकार असतो, हे जे स्टेटमेंट आहे ते पूर्णतः चुकीचं आहे. मग आपण ड एलिमिनेट केलं तर ड तर फक्त एकाच ऑप्शनमध्ये मिळते, तो म्हणजे 2. त्यावरून फक्त आपला 2 ऑप्शन जे आहेत ते कट होऊ शकते. पण बाकीचे 3ही जे ऑप्शन आहेत ते कसे आहेत? बरोबर आहेत. म्हणून आपलं उत्तर क्रमांक 3 याचं असायला हवं. अशा प्रकारे हा प्रश्न आपण इथे ॲनालिसिस केला की ते लोकसभेच्या कामकाजात भाग घेऊ शकतात, लोकसभेच्या समितीचे सदस्य असतात, ते भाषणसुद्धा करू शकतात, ते मत मांडू शकतात, पण त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. म्हणून इथे आपण काही गोष्टी समजून घेतल्या आणि त्यावरून आपल्या प्रश्नाचं उत्तर निघालं. तर अशा प्रकारे आता समोरचा प्रश्न पाहू. पुढचा प्रश्न आहे की भारताच्या महान्यायवादी संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. राज्यसेवा मुख्य 2016ला विचारलेला हा प्रश्न. ऑप्शन आहेत अ, त्यांच्या नियुक्तीसाठी वयोमर्यादेची अट नाही. ऑप्शन ब, भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. ऑप्शन क, त्यांच्या पदाचा कार्यकाळ भारताच्या राज्यघटनेने निश्चित केलेला आहे. अशा प्रकारे 3 ऑप्शन दिले आणि खाली आणखी ऑप्शन दिलेले आहेत. तर वरीलपैकी हे जे 3 सांगितले ना, या विधानांपैकी कोणती विधाने बरोबर आहेत असा विचारलं आहे. बरोबर विचारले का चूक विचारले व्यवस्थित लक्षात घ्यायचं आणि त्यानुसार पुढे जायचं. नाहीतर बरोबरच्या ठिकाणी चूक आणि चुकीच्या ठिकाणी बरोबर आहे, म्हणजे आपला कार्यक्रम झाला, म्हणजे 1 मार्क गेला. म्हणून लक्षात ठेवा. आता पुढे काय सांगितलं आहे ते आपण पाहू. ऑप्शनमध्ये सांगितलं आहे पहिलं ऑप्शन आहे अ आणि ब, दुसरं ऑप्शन आहे फक्त ब, तिसरं ऑप्शन आहे ब आणि क, चौथं ऑप्शन आहे अ आणि क. तर यामध्ये आता एक स्टेटमेंट समजून घेऊ आणि प्रश्नाच्या उत्तराकडे जाऊ. तर त्यांच्या नियुक्तीसाठी वयोमर्यादेची अट नाही, हे स्टेटमेंट कसं आहे? करेक्ट आहे. कारण राष्ट्रपतीच त्यांना निवडू शकतात, नियुक्ती करू शकतात, त्यांची बडतर्फीसुद्धा ते करू शकतात. दुसरं आहे की भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. हो, त्यांना उपस्थित राहण्याचा अधिकार आहे. तर हे पण स्टेटमेंट कसं आहे? बरोबर आहे. आणि पहिलंसुद्धा स्टेटमेंट कसं आहे? बरोबर आहे. तर क ऑप्शन पाहू. त्यांच्या पदाचा कार्यकाळ भारताच्या राज्यघटनेने निश्चित केलेला आहे. पदाच्या कार्यकाळाबद्दल तिथे निश्चितता नाही. राष्ट्रपती त्यांना कधीही बडतर्फ करू शकतात किंवा ते स्वतः आपल्या पदाचा राजीनामा कधी पण देऊ शकतात. त्यांच्या नियुक्तीच्या वेळेसही ते राष्ट्रपतीच करतात. म्हणून ऑप्शन क्रमांक 3 आहे म्हणजे क आहे ते कसं आहे? चुकीचं आहे. मग याचा अर्थ पहिले 2 स्टेटमेंट आपले कसे आहेत? बरोबर आहेत. म्हणून आपला यामध्ये ऑप्शन क्रमांक 1 म्हणजेच अ आणि ब बरोबर हे आपलं उत्तर होईल. तर चला आता समोरचा प्रश्न पाहू. यामध्ये ऑप्शन कटलेले आहेत, परंतु प्रश्न समजून घेऊ. प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 4. भारताच्या महान्यायवादी संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. भारताच्या राष्ट्रपतीकडून महान्यायवादींची नियुक्ती केली जाते. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त करण्यासाठी जी किमान पात्रता लागते तीच पात्रता त्यांना आवश्यक आहे. ते संसदेचे पदसिद्ध सदस्य असतात. भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा त्यांना अधिकार आहे. तर हे 4ही स्टेटमेंट आपण समजून घेऊ आणि त्यावरून प्रश्नाचं उत्तर पाहू. तर यामध्ये आपण बघतो पहिलं स्टेटमेंट आहे भारताच्या राष्ट्रपतीकडून महान्यायवादींची नियुक्ती केली जाते. हो, कलम 76(1) नुसार भारताच्या राष्ट्रपतींकडून महान्यायवादी यांची नियुक्ती केली जाते. स्टेटमेंट कसं आहे? बरोबर आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्यासाठी जी पात्रता लागते तीच पात्रता त्यांना आवश्यक आहे. तर हे स्टेटमेंट आहे ते कसं आहे? बरोबर आहे. इथे लक्षात ठेवत जा की सर्वोच्च न्यायालय विचारलं आहे का उच्च न्यायालय विचारलं आहे, कारण अशा वेळी फसगत होऊ शकते आणि प्रश्नाचं उत्तर चुकू शकते. म्हणून बारकाईने लक्ष द्या की सर्वोच्च न्यायालय आहे, म्हणून सर्वोच्च न्यायालयाचा न्यायाधीश म्हणून नियुक्त होण्याची पात्रता लागते तीच त्याच्या म्हणजे त्यांना आवश्यक आहे. तर हे सुद्धा स्टेटमेंट कसं आहे? बरोबर आहे. पुढची ओळ आहे किंवा पुढचं ऑप्शन आहे ते संसदेचे पदसिद्ध सदस्य असतात. ते संसदेचे सदस्य होऊ शकतात, परंतु पदसिद्ध असतात का? त्यांना पद असते का? नाही, कारण ते महान्यायवादी या पदानुसार काम करतात. त्यांच्यानुसार ते त्याच्यामध्ये भाग घेऊ शकतात, सदस्य होऊ शकतात, परंतु ते पदसिद्ध सदस्य नसतात. म्हणून तिसरं स्टेटमेंट चुकीचं होते. आणि पुढचा स्टेटमेंट पाहू की भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा त्यांना अधिकार असतो. तर हे स्टेटमेंट कसं आहे? बरोबर आहे. मग या अर्थी आपण बघतो अ, ब आणि ड
ज्या ऑप्शनमध्ये असेल ते आपलं उत्तर असायला हवं आणि असं यामध्ये 4 ऑप्शनमध्ये दिलं होतं, तर हे त्याचं उत्तर आहे. अ, ब आणि ड हे स्टेटमेंट बरोबर आहे, क स्टेटमेंट चुकीचं आहे. तर आता पुढचा प्रश्न आपण पाहू. पुढचा 5वा प्रश्न की भारताच्या अटॉर्नी जनरल म्हणजेच महान्यायवादी यांच्या संदर्भात खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत? राज्यसेवा मुख्य 2016ला विचारलेला हा प्रश्न. 3 स्टेटमेंट आहेत अ, ब, क. पहिलं स्टेटमेंट सांगते ते संसदेच्या कामकाजात भाग घेऊ शकतात. दुसरं स्टेटमेंट ते संसदीय समितीचे सदस्य होऊ शकतात. तिसरा स्टेटमेंट ते संसदीय समितीमध्ये मतदान करू शकतात. आता तुम्हाला पटकन क्ल्यू आला असेल, मतदान जिथं असेल तिथं गोल केला असेल आणि क ऑप्शन ज्याच्यात असेल ती विधाने असत्य आहेत असं पकडलं असेल आणि पटापट आपल्या प्रश्नाचं उत्तर निघालं असेल. आता आपण ऑप्शन पाहू. वरील सर्व विधाने सत्य आहेत. हे ऑप्शन कटलं कारण वरील सर्व विधाने सत्य नाही आहेत, तर फक्त असत्य आहे. आता आपण बघू अ आणि ब आणि क मध्ये काय सत्य आहे ते. तर अ मध्ये संसदेच्या कामकाजात भाग घेऊ शकतात. हो, हे विधान बरोबर आहे. दुसरं विधान पाहू, ते संसदीय समितीचे सदस्य होऊ शकतात. हे पण विधान बरोबर आहे. म्हणजे अ आणि ब हे विधान बरोबर आहे आणि क विधान कसं आहे, चुकीचं आहे. म्हणून फक्त अ सत्य आहे, हे बरोबर होऊ शकत नाही. तिसरा ऑप्शन आहे यामध्ये कोणतेही विधान सत्य नाही, कोणतंच विधान सत्य नाही म्हणतात. नाही, अ आणि ब तर सत्य आहे, फक्त क चुकीचं आहे. मग आता राहिला आपला चौथा ऑप्शन की अ आणि ब सत्य आहे आणि हेच आपल्या प्रश्नाचं उत्तर आहे. तसं तुम्ही हे शॉर्टकटमध्ये पण काढू शकले असता की मतदान करू शकतात, म्हणजे ते चुकीचं आहे म्हणून क कटला किंवा सर्व विधान कटला, फक्त ते चुकीचं किंवा कोणतंही सत्य नाही ते चुकीचं. तर अशा प्रकारे मित्रांनो आपण हे प्रश्न समजून घेतले आणि समोरसुद्धा प्रश्न समजून घेऊ. समोरच्या भागामध्ये महाधिवक्ता यांच्याबद्दल समजून घेणार आहोत. नंतर एक एक करत आपण संसद, राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान, त्याच्यानंतर जे काही मंत्रिमंडळ असतील त्यांच्याशी रिलेटेड केंद्राचं, राज्याचं प्रत्येक गोष्ट तुलनात्मक पद्धतीने आणि परीक्षाभिमुख अभ्यास करणार आहोत. म्हणून चॅनलवर कंटिन्यू राहा आणि कंटिन्यू सिरीज बघा. तर आता पुढचा प्रश्न घेऊ. पुढचा प्रश्न आहे भारताच्या महान्यायवादी संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या. हा 17 राज्यसेवा मुख्य 2017ला विचारलेला प्रश्न राज्यसभेचे आहे म्हणून घाबरू न जाता कुठल्याही प्रश्नासाठी आपल्याला टॅकल करता आलं पाहिजे. म्हणजे आपल्यामध्ये ती एक सेल्फ डेव्हलपमेंट आहे किंवा ते आपण अचीव करू शकतो. तर आता प्रश्न पाहू. तर भारताच्या महान्यायवादी संदर्भात खालील विधाने लक्षात घ्या असा प्रश्न आहे. ऑप्शन आहे 3 आणि नंतर मग पुढचे ऑप्शन आहेत. तर अ ब क मध्ये सांगते की अ म्हणते की त्यांच्या नियुक्तीसाठी वयोमर्यादेची अट नाही. कसं आहे, सेंटेन्स करेक्ट आहे. दुसरंही सांगते भारताच्या सर्व न्यायालयात उपस्थित राहण्याचा त्यांना अधिकार आहे. हे पण कसं आहे, करेक्ट आहे. तिसरं आहे त्यांचा पदाचा कार्यकाळ भारताच्या राज्यघटनेने निश्चित केलेला आहे. राज्यघटनेने निश्चित केला आहे का, नाही. त्यांना राष्ट्रपती कधीही काढू शकतात, कधीही नियुक्त करू शकतात, बडतर्फ करू शकतात, हे लक्षात घ्या. आणि ते सुद्धा स्वतः राजीनामा देऊ शकतात. म्हणून राज्यघटनेने त्यांचा कार्यकाळ निश्चित केलेला आहे का, नाही. क स्टेटमेंट एकदम चुकीचं आहे. मग वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत. तर क जिथे असेल ते तुम्ही एलिमिनेट केलं, राहिले कोण, अ आणि ब, म्हणजे 1 आणि 2च राहते कारण 3 आणि 4 ऑप्शनमध्ये क आहे. म्हणून 1 आणि 2 पैकी आता कोणते बरोबर आहेत, तर 1 आणि अ आणि ब दोन्ही स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणून ऑप्शन क्रमांक 1 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. मी जसं बोलते तसं लक्ष द्या, तसं प्रश्नावर नजर फिरवा, म्हणजे तुम्हाला प्रश्न लवकर ग्रास्प होईल. पुढचा प्रश्न आहे भारताच्या महान्यायवादी यांना पुढील कोणकोणत्या कामकाजांमध्ये सहभागी होण्याचा आणि बोलण्याचा अधिकार आहे. प्रश्न आहे भारताच्या महान्यायवादी यांना पुढील कोणकोणत्या कामकाजांमध्ये सहभागी होण्याचा, बोलण्याचा अधिकार आहे. ठीक आहे, प्रश्न आहे 2019 राज्यसेवा मुख्यचा. प्रश्नामध्ये ऑप्शन पाहू आणि नंतर मग त्याचे आणखी ऑप्शन दिले आहेत ते पाहू. अ ब क ड ऑप्शन 4 ऑप्शन दिलेले आहेत. लोकसभेमध्ये सहभागी होण्याचा, बोलण्याचा अधिकार आहे का, राज्यसभा. दुसरं ब आहे राज्यसभा. तिसरं आहे संसदेची संयुक्त बैठक. चौथा आहे संसदेची कोणतीही समिती जरी तो त्या समितीचा सदस्य नसला तरीही. अशा प्रकारे 4 अ ब क ड असे ऑप्शन दिलेले आहे. आता पुढचे ऑप्शन पाहू. ऑप्शनमध्ये सांगितलं आहे की एक सांगते अ ब क ड, ब दुसरं सांगते अ ब क, तिसरं सांगते अ आणि ब, चौथं सांगते फक्त अ. तर लक्षात घ्या. आता एक गोष्ट समजून घेऊ. भारताच्या महान्यायवादी यांना कोणकोणत्या कामकाजांमध्ये सहभागी होण्याचा, बोलण्याचा अधिकार आहे. ते राज्यसभा, लोकसभा म्हणजे संसदेच्या कोणत्याही सदनामध्ये
ते भाग घेऊ शकतात, तिथे बोलू शकतात, मत मांडू शकतात, फक्त मतदान करू शकत नाही. मतप्रदर्शन करू शकतात, चर्चा करू शकतात, बोलू शकतात, सगळ्या गोष्टी, पण मतदान करू शकत नाही. मग ते लोकसभेत भाग घेतील, करेक्ट आहे. राज्यसभेत भाग घेतील, करेक्ट आहे. तिथे बोलतील, सहभागी होतील. संसदेची संयुक्त बैठकसुद्धा तिथेसुद्धा. आणि ऑप्शन क्रमांक ड आहे की संसदेची कोणतीही समिती जरी तो त्या समितीचा सदस्य नसला तरीही, तर कोणतीही नाही समिती मी म्हणू शकते, पण इथे कोणती हा एक्स्ट्रीम शब्द येते. म्हणजे कोणत्याही समितीमध्ये कसे काय असेल, एखादी गुप्त संघटना असेल किंवा एखादी याची असेल वित्त संघटना असेल, त्याच्याशी संबंधित त्यांना जर काही माहिती पब्लिश नसेल करायची तर तिथे तुम्ही भाग घेऊ शकता का? कोणत्याही समितीत नाही, पण समितीमध्ये भाग घेऊ शकता. म्हणून कोणती हा एक्स्ट्रीम वर्ड आलेला आहे, म्हणून ड ऑप्शन आहे जो चुकीचा आहे. आणि यावरून आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल अ, ब, क हे 3 स्टेटमेंट कशा आहेत, बरोबर आहेत. ऑप्शन क्रमांक 2 हे याचं आपलं उत्तर होईल. अशा प्रकारे हा सुद्धा प्रश्न आपण समजून घेतला. आता या प्रश्ना आधारित एक प्रश्न तुम्हाला विचारते. इथे संयुक्त बैठक आहे, त्याच्याशी रिलेटेड उल्लेख आलेला आहे. तर संयुक्त बैठकीसाठी कुठलं आर्टिकल आहे किंवा कुठलं कलम आहे, राज्यघटनेत कोणतं कलम संयुक्त बैठकीचं प्रतिनिधित्व करते किंवा त्याच्याशी संबंधित त्याच्यात माहिती आहे, ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. शिवाय या व्यतिरिक्त आणखी काय संयुक्त बैठकीचे अध्यक्ष कोण असतात आणि त्यांच्या गैरहजेरीत कोण अध्यक्ष होऊ शकते, त्याच्याशी संबंधित आजूबाजूची माहिती असेल तीसुद्धा तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे. हा प्रश्न तुमच्यासाठी राहील की संयुक्त बैठक काय आहे, त्याच्याशी संबंधित आर्टिकल काय आहे आणि आजूबाजूची माहिती ते तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये सांगायची आहे. तर सांगण्याचा प्रयत्न करा. आता पुढचा प्रश्न अतिशय महत्त्वाचा आहे. तर लक्षात ठेवा, भारत देशाच्या महाधिवक्त्याला खाजगी वकिली करण्याचा अधिकार आहे जर मी तुम्हाला सांगितलं होतं ते सरकारचे पूर्णवेळ सल्लागार नाहीत किंवा वकील नाही आहेत, तर मग त्यांना खाजगीसुद्धा अधिकार आहे. ते खाजगीसुद्धा त्यांचा व्यवसाय करू शकतात, परंतु कधी करू शकतात लक्षात घ्या. तर यामध्ये 4 ऑप्शन आहेत. दुसरा पक्ष राज्य असेल, दुसरा पक्ष राज्य नसेल, दुसरा पक्ष केंद्र आहे पण राज्य नाही, वरीलपैकी कोणतेही नाही. तर लक्षात ठेवा, भारत देशाच्या महाधिवक्त्याला खाजगी वकिली करण्याचा अधिकार आहे जर दुसरा पक्ष राज्य नसेल तर. प्रकाराने आयोगाने याचं उत्तर दिलेलं आहे, म्हणून हा पण सुद्धा प्रश्न आपण कव्हर केला आणि असे प्रश्न येण्याचे चान्सेस आहेत. समोरचा प्रश्न आहे 9वा प्रश्न. भारताच्या महान्यायवादीबाबत खालील विधाने विचारात घ्या. 4 ऑप्शन दिले अ, ब, क, ड. पहिला ऑप्शन सांगते 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी पदावर राहतात. दुसरा, ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. तिसरा, ते संसद सदस्यांचे विशेष अधिकार मिळण्यास पात्र असतात. चौथा, ते शासनासाठी पूर्ण वेळ सल्लागार अथवा शासकीय सेवकही नाहीत. तर आता पहिलं स्टेटमेंट आहे ते काय स्टेटमेंट आहे की ते 5 वर्षाच्या कार्यकाळासाठी पदावर राहतात. आता तिथं आपल्याला कार्यकाळ सांगितलं नाही महान्यायवादींबद्दल, तर इथं कार्यकाळ कसं काय म्हणू शकतो. म्हणजे पहिलं स्टेटमेंट अतिशय चुकीचं आहे. तर आपण जर ऑप्शनमधून पहिलं काढलं तर पहिला क्रमांकाचं ऑप्शन आणि चौथ्या क्रमांकाचं ऑप्शन हे काय आपोआप एलिमिनेट होते. राहते 2 आणि 3 आणि 2 आणि 3 मध्ये आपल्याला व्यवस्थित काय बरोबर काय ते आपल्याला व्यवस्थित बघायचं आहे. तर बी स्टेटमेंट सांगते ते राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. म्हणजे बी स्टेटमेंट अतिशय करेक्ट आहे, अतिशय योग्य आहे, बरोबर आहे. तिसरं स्टेटमेंट सांगते ते संसद सदस्यांचे विशेष अधिकार मिळण्यास पात्र असतात. हो, हे पण स्टेटमेंट बरोबर आहे. आणि जे आहे ड स्टेटमेंट सांगते शासनासाठी पूर्ण वेळ सल्लागार अथवा शासकीय सेवकही नाहीत. हे सुद्धा स्टेटमेंट बरोबर आहे. म्हणजे ब, क, ड आपल्या प्रश्नाचं उत्तर असायला हवं. आणि असं ऑप्शन क्रमांक 2 मध्ये आहे ब, क, ड बरोबर आहेत, म्हणून ऑप्शन क्रमांक 2 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. तर आता समोरचा प्रश्न घेऊ. समोरचा प्रश्न आहे भारताचे महान्यायवादी, 10वा प्रश्न आहे. यांच्याबद्दल काही स्टेटमेंट दिलेले आहेत आणि त्यातलं सत्य विधान किंवा विधाने ओळखायची आहेत. तर स्टेटमेंट आहेत. पहिलं अ आहे की हे लोकसभेतल्या कामकाजात सहभागी होऊ शकतात. दुसरं आहे हे लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात. तिसरं आहे हे लोकसभेत बोलू शकतात. चौथा, हे लोकसभेत मतदान करू शकतात. तर आपण बघतो यामध्ये पहिलं स्टेटमेंट कसं आहे, ते लोकसभेच्या कामकाजात सहभागी होऊ शकतात, करेक्ट. हे लोकसभेच्या समितीचे सदस्य होऊ शकतात, हे पण कसं आहे, करेक्ट आहे, बरोबर आहे. ते लोकसभेत बोलू शकतात, हो ते पण करेक्ट आहे. पण चौथं,
हे लोकसभेत मतदान करू शकतात. तर लक्षात ठेवा, हे लोकसभेत मतदान करू शकत नाही, कारण त्यांना मतदानाचा अधिकार नसतो. ते बोलू शकतात, चर्चा करू शकतात, सहभागी होऊ शकतात, सदस्य होऊ शकतात, परंतु मतदान करू शकत नाहीत. म्हणून ड ऑप्शन जिथे असेल तो कटला. ऑप्शन क्रमांक 3मध्ये आहे तो कटून जाईल. तर मग राहते काय? 1, 2 आणि 4. पण आपल्याला तिन्ही स्टेटमेंट बरोबर आहेत, पहिले अ, ब, क. आणि असं स्टेटमेंट असणारं एकच ऑप्शन आहे, असा स्टेटमेंट असणारा एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे ऑप्शन क्रमांक 4. म्हणून ऑप्शन क्रमांक 4 हे आपल्या प्रश्नाचं उत्तर होईल. तर अशाच प्रकारे बाकीचे सुद्धा लेक्चर आपण अपलोड केलेले आहेत. ते आता प्रायव्हेटमध्ये आहेत. तुम्हाला जर ते लेक्चर हवे असतील तर तुम्ही मला कमेंटमध्ये सांगू शकतात. काही लेक्चर अपलोड केलेले आहेत, काही लेक्चर अपलोड करायचे बाकी आहेत, काहींच्या नोट्स रेडीसुद्धा आहेत आणि समोर आपण अपलोड करणारच आहोत. तर अशाच नवनवीन व्हिडिओंच्या नोटिफिकेशनसाठी सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आजचं लेक्चर हे तुम्हाला कसं वाटलं हे कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. भेटूया आपण पुढील अशाच नवनवीन लेक्चरसह पुढील भागामध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांचे मनापासून आभार. धन्यवाद.